महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूसमध्ये राज्य कबड्डी स्पर्धेत जय हिंद इचलकरंजी ठरला महाविजेता। पुढील वर्षी 1 लाखाचे प्रथम पारितोषिक देणार, रोहित पाटील यांची घोषणा। पलूस येथील बाजार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेने संपूर्ण सांगली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं। भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख तथा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य आणि हाय व्होल्टेज क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत महाराष्ट्रातील दिग्गज आणि अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या संघांनी मैदान गाजवले, ज्यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जय हिंद इचलकरंजी संघाने विजेतेपदावर दिमाखात आपले नाव कोरले। स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा, हाय व्होल्टेज आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच बारामती स्पोर्ट्स बारामती संघाने मैदानावर वर्चस्व गाजवत मोठी आघाडी घेतली होती। मात्र हार न मानता शेवटच्या काही मिनिटात इचलकरंजीच्या संघाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि सामन्यात बरोबरी साधली। सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 5 चढाया देण्यात आल्या। या थरारक आणि उत्कंठावर्धक वळणावर इचलकरंजीच्या संघाने उत्कृष्ट कौशल्य दाखवत बाजी मारली आणि उपस्थितांनी जल्लोष केला। या महासंग्रामात जय हिंद इचलकरंजी संघाने विजेतेपदाच्या चषकावर 51,555 रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले। तसेच अंतिम सामन्यात हुलकावणी मिळालेल्या बारामती स्पोर्ट्स बारामती संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले। या स्पर्धेत बाणेर युवा संघ 3य क्रमांकाचा तर भैरवनाथ अहिल्यानगर हा संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला। महाराष्ट्राचा नामवंत राष्ट्रीय खेळाडू सौरभ पगारे जय हिंद इचलकरंजी याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी मानाचा LED TV देऊन गौरवण्यात आलं। सामन्यानंतर झालेल्या दिमागदार बक्षीस वितरण समारंभाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजप युवा मोर्चाचे रोहित पाटील, विजय पाटील, संग्राम पाटील, उद्योजक राजू पाटील, विश्वतेज देशमुख, पांडुरंग घाडगे, शेखर पाटील आणि ऋषी मोहिते या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना आणि खेळाडूंना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी बोलताना भाजप युवा मोर्चाचे रोहित पाटील यांनी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली। संग्राम भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी स्वर्गीय लोकनेते संपतरावांना देशमुख विचार मंचच्या वतीनं या कबड्डी स्पर्धेस प्रथम बक्षीस तब्बल 1 लाख रुपये ठेवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने तर कबड्डी सामन्याचे समालोचन सुरेश पाटील यांनी केलं। हा सन्मान रोहन केकवन ज्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती गाजवल्या, त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातो। सहकार्य लाभतोय या ठिकाणी कॅमेरामॅनच्या चरणी प्रार्थना। शब्दाखाई सर्वांनी आपला संघाला विजय मिळाला, काय वाटतंय? खूप भारी वाटतंय। आम्ही या गावात पहिल्यांदाच आलो।